काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्याने त्यांच्याच महाविकास आघाडीतील नेते माजी खासदार अनंत गोडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। आता भाजपाच्या पायाखालची वाळू सरकारला लागली अशी प्रतिक्रिया व्यक्त करून माझ्यावर सुद्धा अनेक प्रकारचे आमिष आणि दबाव आला होता, परंतु त्याला न जुमानता बळवंत वानखडे यांच्या विजयाकरिता सातत्याने प्रयत्न करीत राहिलो। लीड जरी कमी असली तरी विजय हा महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया गोडे यांनी व्यक्त केली। यावेळेस ही जागा काँग्रेसकडे गेली, परंतु या ठिकाणच्या स्थानिक ज्या खासदार होत्या त्यांनी आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आणि इतर नेत्यांच्या विषयी जी घृणास्पद वक्तव्ये केली, जी त्यांच्याबद्दल वाईट प्रचार विचार त्यांनी केला, त्या वाईट प्रचार आणि विचाराचा आणि उद्धव साहेबांना त्रास देण्याचा बदला घेण्याचा निश्चय अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केला होता। आणि त्यामुळे आम्ही अतिशय ताकदीनं श्री बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी लागलो होतो। अनेक प्रकारची आमिष मला स्वतःला आली, अनेक प्रकारचा दबाव मला आला, पण त्या कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला न जुमानता बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी मी सातत्यानं सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि त्याचा परिणाम हा आहे की आज बळवंत वानखडे या ठिकाणचे खासदार अमरावतीचे झालेले आहेत आणि चांगला माणूस खासदार झाला याचा आनंद आहे। आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाचं हे सामूहिक फळ आहे आणि म्हणून बळवंत वानखडे यांच्या विजयाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये जनतेने जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल लोकांचं देखील अभिनंदन करतो। मी फिरलो, जिल्हा फिरलो, अनेक ठिकाणी गेलो आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि यावेळेस पहिल्यांदा काँग्रेसला गेल्या 25-26 वर्षानंतर पंजा या ठिकाणी असल्यामुळे, कारण मी जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हापासून पंजा जो गायब झाला तो एकदम आता 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेत पंजा आला आणि त्याच्यामुळे सर्व काँग्रेसजनही अतिशय मोठ्या प्रमाणात या कामाला लागले। माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेश आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडून आम्ही बळवंत वानखडे यांना या ठिकाणी विजयी केलं। अतिशय अटीतटीची निवडणूक झाली, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झाली आणि त्यामुळे कदाचित जर लीड जरी कमी असला तरी विजय हा महत्त्वाचा आहे आणि आम्ही विजयशी खेचून आणली आहे।